दिवाळी सिरीजमधील आजची आपली रेसिपी आहे चकली। चकलीसाठी जे पीठ लागतं ते मळून घेतलेलं आहे आणि पीठ घट्टसर असंच मळायचं आहे, म्हणजेच आपल्या चकलीला काटे छान सुटतात। मोल्डमध्ये पीठ भरलेलं आहे आणि मी चकली पाडायला घेतली आहे। तर बघा अजिबात ते कुठेही तुटत नाहीये मध्येच पीठ, म्हणजेच आपलं पीठ हे परफेक्ट असं मळलं गेलेलं आहे। नाहीतर मग जर तुम्ही व्यवस्थित मळलं नाही ना पीठ तर मग ती मध्येच अशी तुटते चकली। काटे बघा किती काटे, छान असे काटे पडलेले आहेत आपल्या चकलीला। दुसरी सुद्धा तुम्हाला एक वळवून दाखवते आणि याच पद्धतीने बघू शकता तुम्ही, अजिबात कुठेही मध्येच तुटलेली नाही आपली चकली। परफेक्ट असं पीठ आपलं मळलं गेलेलं आहे आणि तेल आता मी गरम करून घेतलं आहे। तर तेल आपल्याला मीडियम गॅसवरती गरम करायचं आहे आणि स्लो गॅसवरती चकल्या फ्राय करायच्या आहेत। म्हणजे काय होईल, आतपर्यंत आपली चकली ही फ्राय होईल, कुठेही ती कच्ची राहणार नाही किंवा जास्त तेल सुद्धा पीत नाही। इथे तुम्ही बघू शकता आणि बुडबुडे तुम्ही बघा, इथे खूप सगळे बुडबुडे येत आहेत। आणि आता बघा इथे चकली फ्राय झालेली आहे आणि बुडबुडे तुम्ही बघू शकता खूप म्हणजे बंदच झालेले आहेत बुडबुडे आणि चकली ही तळाशी जाऊन बसलेली आहे, म्हणजेच आपली चकली ही व्यवस्थित आतपर्यंत तळली गेलेली आहे असं समजायचं। रंग बघा काय सुरेख रंग आला आहे आपल्या चकल्यांना। बोलता बोलता या अर्धा किलोच्या चकल्या आपल्या बनवून झालेल्या आहे। कुठेही त्या तेल पिलेले नाही तुम्ही बघू शकता आणि अजिबात त्या तेलकट नाही झालेल्या। नाहीतर मग काय होतं ना, तेल व्यवस्थित जर तेलात आपल्या चकल्या विरघळतात तर तशा सुद्धा या झालेल्या नाहीत। व्यवस्थितपणे गोल गरगरीत व्यवस्थित आपल्या चकल्या पडलेल्या आहेत। एक मोडून दाखवते तुम्हाला। तर इथे बघू शकता किती खुसखुशीत अशी चकली आहे बघा, अतिशय खुसखुशीत आहे, अजिबात ती तेल पिलेली नाही, एकदम परफेक्ट चकली आहे। आणि बघा आतून सुद्धा बघा किती पोकळ अशी झालेली आहे, म्हणजेच आपली चकली परफेक्ट अशी झालेली आहे। या दिवाळीत नक्की ट्राय करा। व्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब, बाय।